मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या हृदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटत आहेत। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आणि नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे गाव कडकडीत बंद ठेवले। डोंगराळे येथील या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे मुल्हेर गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी गावातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र आले। निषेधार्थ गावातील सर्व बाजारपेठ, छोटी मोठी दुकाने तसेच शाळा, महाविद्यालये आज उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती। या निषेध आंदोलनात सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच शालेय विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। गावातील प्रत्येक घटकाने एकत्र येत घटनेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात डोंगराळे प्रकरणातील आरोपीला कठोरतम शिक्षा सुनावत त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी अस्वस्थता पसरली असून आरोपीवर जलद गतीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, जायखेडा। अतिशय दुर्दैवी घडलेली आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं, अशा घटना घडल्या की गावोगावी निषेध मोर्चे निघतात, कॅन्डल मार्च निघतो, परंतु या घटना घडूच नये यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे। आपण जागरूक राहणं गरजेचं आहे। बघा, बऱ्याच वेळा या अशा घटना ज्या असतात तर त्या शाळेच्या आसपास किंवा अशा एकांताच्या ठिकाणी त्या घडत असतात। मग अशा वेळेला आम्ही शाळेत तर काळजी घेत असतो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, बरेच विद्यार्थी आपल्या शाळेतलेच आहे। आपण एक विशाखा समितीची स्थापना करत असतो दरवर्षी आणि असे जे काही घटना घडू नयेत तेवढ्यासाठी काळजी घेत असतो। परंतु बऱ्याच वेळा आपण बघतो शाळेच्या आजूबाजूला ज्या वेळेला शाळा भरते किंवा सुटायच्या वेळेला अतिशय अनावश्यक गर्दी असते। मग अशा गर्दीला आपण कधी कोणी हटकत नाही, बोलत नाही। मग अशा वेळेला आपली जबाबदारी प्रत्येक एक जागरूक नागरिक म्हणून, आणि काय गर्दी करायची गरजच नसते। आणि मग अशा वेळेला आपण त्यांना समजवलं पाहिजे। मुळातच आपले संस्कार फार उच्च लेवलचे असतात। आपल्या घरामध्ये आपण सर्व आपल्या मुलांवर संस्कार करत असतो आणि मग अशा संस्कारातून सुद्धा अशा घटना घडत असतील तर त्या अतिशय दुर्दैवी आहेत। आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आरोपीला फाशीच होणार आहे त्याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। परंतु कालच आपण संविधान दिन साजरा केला। आपला देश संविधानावर चालतो, थोडा संयम बाळगला पाहिजे। आपल्या भावना आपण सरकारपर्यंत आपण पोहोचवत आहोत आणि प्रज्ञाला तिच्या मृतात्म्याला शांती मिळावी यासाठी हा कार्यक्रमाची जेव्हा सांगता होईल त्यावेळेला 1-2 मिनिटाचा शांतीपाठ आपण घेणार आहोत। अजून कोणाला जर बोलायचं असेल तर थोडक्यात आपलं मनोमत व्यक्त करावं। यानंतर सतीश तात्या आपल्या भावना व्यक्त करतात। दिनांक 16 तारीख मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात काळा दिवस म्हणून निर्माण झाला। त्या चिमुकलीचा काहीही अपराध नसताना या नराधमानं तिच्यावर अत्याचार केले आणि तिला दगडाने ठेचून मारलं। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।